गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आलेल्या न्यू अपडेटनुसार किंवा जे विद्यार्थी नवी मुंबई मनपा भरती 16 ते 19 जुलैच्या दरम्यान पार पडलेली आहे, त्यामध्ये एकूण 668 पदाकरिता वेगवेगळे पद होते। त्यापैकी सर्वात जास्त जागा ज्या होत्या, ज्याचं नाव आहे लिपिक टंकलेखक क्लर्कच्या 135 जागा आहेत। याकरिता फॉर्म पण जास्त आले होते, तर त्याचा आपण अंदाजित कट ऑफ प्रत्येक कॅटेगरीचा मुलींचा मुलांचा सेपरेट प्लस अंशकालीन माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ दिव्यांग खेळाडू या सर्वांचा कट ऑफ मी या ठिकाणी अनालिसिस केलेला आहे। पोल घेतला होता किंवा आपल्या अकॅडमीचे जे स्टुडंट आहेत त्यांचा ॲव्हरेज मार्क बघितलेले आहेत, त्यानुसार हा अंदाजित कट ऑफ असणार आहे। यामध्ये प्लस मायनस 2 ते 4 मार्क होऊ शकतात। हे जो कट ऑफ सांगितलेला आहे मी नॉर्मलायझेशन आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर असणार आहे फायनल कट ऑफ। ओके, तर त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। ओके, त्याबद्दल बघूया आपण। कल्याण डोंबिवली मनपा भरती करिता बॅच अवेलेबल आहे। यामध्ये पण लिपिक टंकलेखकची जागा आहेत, जेएनएम एएनएम जेएनएमच्या जागा आहेत, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक उद्यान निरीक्षक उद्यान सहाय्यक तसेच फार्मासिस्ट ऑफिसर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये किंवा डीएमआर भरतीमध्ये त्यांच्याकरिता तांत्रिक विषयासहित बॅचेस स्टार्ट झालेले आहेत। यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे। तर या सर्व बॅचेसचा लाभ घेण्याकरिता फीचरचा तर आपल्याला अकॅडमीशी संलग्न व्हायचा आहे। 8329588625 हा अकॅडमीचा नवीन नंबर आहे, यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। ओके, अधिकचा वेळ न घेता जे अपडेट आपल्याला सांगायचे आहे त्यामध्ये बघून घ्या। नवी मुंबई मनपा भरती फर्स्ट आन्सर की आलेली आहे, त्यानुसार पोलनुसार एकूण ज्या जागा होती तुमच्या 135 कॅटेगरी वाईज जर बघायला गेलं तर आपण ओपनच्या एकूण 44 आहे, त्यामध्ये 15 मेल असं 14 फिमेल आहेत। त्याचा जो कट ऑफ आहे 180 च्या जवळपास लागण्याची शक्यता आहे। फिमेलचा 170 म्हणजे 10 मार्काचा गॅप या ठिकाणी राहू शकतो। त्यानंतर ईडब्ल्यूएस आणि एससीबीसीच्या 14 जागा आहेत, सेम जागा आहेत, तर 170 प्लस म्हणजे 172 ते 174 कट ऑफ आणि महिलांचा जो आहे ते 162 ते 164 दरम्यान ईडब्ल्यूएस आणि एससीबीसीच्या महिलांचा कट ऑफ जाऊ शकतो। त्यानंतर ओबीसी करिता ज्या जागा आहेत 25 जागा आहेत, मेलचा कट ऑफ 162 म्हणजे ज्यांचं 80-81 क्वेश्चन बरोबर आले असतील 100 पैकी तर त्यांचं, आणि महिलांचे 75 क्वेश्चन बरोबर आले असतील 75 दोन्ही 150 तर त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। याला निगेटिव्ह नसल्या कारणाने हा कट ऑफ वाढण्याची शक्यता। एससी मध्ये 10 जागा होत्या तर यांचा कट ऑफ 150 मुलांचा आणि मुलींचा फिमेलचा 140। त्यानंतर एसटी कॅटेगरीचा 12 जागा असल्या कारणाने 138 ते 140 पर्यंत आणि महिलांचा 128 ते 130 दरम्यान 2-3 मार्क मागे पुढे हा कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि मी आतापर्यंत जे कट ऑफ सांगितलेले आहेत अंगणवाडी असेल, महिला बाल विकास असेल किंवा समाज कल्याणचा, ते सर्व कट ऑफ ते खरे ठरलेले आहेत, कारण तेवढा आपण अभ्यास त्याच्यावरचा केलेला आहे। तर तुम्ही पण या ठिकाणी एवढे जर तुमचे मार्क येत असतील तर शुअर तुमचं 100% म्हणता येईल या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। पुढे आपण बघणार आहोत कट ऑफ राहिला एनटीबीच्या जागा कमी असल्या कारणाने मेरिट आहे तो हाय लागू शकतो, 2च जागा आहेत। परत त्यामध्ये महिलांकरिता पुरुषांकरिता एक जागा 164 82 क्वेश्चन बरोबर आले पाहिजे। एनटीसीला 5 आहेत 160 आणि एनटीडीच्या 4 जागा आहेत तर 160 162 कट ऑफ या ठिकाणी जाऊ शकतो। त्यानंतर विजयाला 4 जागा आहेत, त्या कारणाने 158 प्लस म्हणजे 160च्या जवळपास हा कट ऑफ लागू शकतो, म्हणजे 80 प्रश्न 100 प्रश्नापैकी बरोबर आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांकरिता। त्यानंतर अंशकालीन उमेदवारांच्या जागा जास्त आहेत, 11 जागा आहेत, त्यांचा कट ऑफ 130च्या जवळपास। माजी सैनिकांच्या 21 जागा आहेत, 120च्या कट ऑफ, खूप कमी कट ऑफ लागतो। माजी सैनिक खेळाडूंच्या 7 आहेत, त्यांचा पण 130 ते 140 दरम्यान कट ऑफ लागणार आहे। त्यानंतर प्रकल्पग्रस्त 7 जागा आहेत, यांचा पण 114च्या दरम्यान 114 ते 120 या रेंज मध्ये, आणि भूकंपग्रस्तांचा 120 ते 130च्या दरम्यान 2च जागा आहेत भूकंपग्रस्तांकरिता, तर हा कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे। तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, कारण मी जे सांगितलेलं आहे त्यानंतर जो कट ऑफ फायनल तुमचा लागणार आहे नवी मुंबई मनपा मार्फत, त्यावेळेस तुम्हाला पण या ठिकाणी अंदाज येणार आहे। सरांनी जे सांगितलं आहे तो कट ऑफ खरा ठरलेला आहे। आता ज्यांचे आता मेल कॅन्डिडेट आहे 170 आहेत, 174 मार्क आहे 200 पैकी, त्याने अजिबात घाबरायचं नाही, कारण तो तुमचं कधी काय होणार आहे नॉर्मलायझेशन होणार आहे। फर्स्ट आन्सर की, त्यानंतर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सेकंड आन्सर की काय उत्तर बदलून येणार आहे, तुमचे मार्क 100% वाढणार आहेत। त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका, परंतु अभ्यास पण सोडू नका।
कारण तुम्हाला अभ्यास जोपर्यंत तुमचं मेरिट लिस्ट मध्ये तुमच्या अंतिम निवड यादीमध्ये नाव येत नाही तोपर्यंत अभ्यास कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडायचा नसतो, अभ्यास करत राहायचा आहे। त्यासोबतच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डीएमआर भरती आहे किंवा फार्मासिस्ट करिता डीएमआर मध्ये जागा निघालेल्या आहेत किंवा नवी मुंबई कल्याण डोंबिवली मनपा भरती असेल, येणारी तलाठी भरती, सरळ सेवेच्या भरती याकरिता अकॅडमीमध्ये सर्व विषयासहित बॅचेस अवेलेबल झालेले आहेत। तर याकरिता आपल्याला अकॅडमीशी संलग्न होण्याकरिता 83 29 588 625 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। आपल्याला व्हिडिओ निश्चित आवडला असेल लाईक करायचा आहे, आपण नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवायचा आहे। ओके, धन्यवाद सर्वांचे।